नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। महाशिवरात्री निमित्त तळेगाव दाभाडे परिसरातील सर्वच शंकर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। भल्या पहाटेपासून भाविकांनी भगवान भोलेनाथांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। सर्व मंदिरांमध्ये भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडून प्रसादाची सोय करण्यात आली होती। तसेच पोलीस प्रशासनाकडून सर्व मंदिर परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व भाविक भक्तांचे दर्शन पार पडले। तळेगाव दाभाडे येथील स्टेशन परिसरातील केदारेश्वर मंदिराच्या आवारात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे साकारण्यात आलेल्या 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले। शेकडो भाविकांनी या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले। ज्या भक्तांना 12 ज्योतिर्लिंगांना जाता आले नाही त्यांना प्रजापिता ब्रह्मकुमारी मार्फत एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन प्राप्त झाल्याने भाविकांनी कृतज्ञता व्यक्त केली। ओम शांती। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे आज आपण 89वी महाशिवरात्री किंवा आम्ही त्याला शिवजयंती म्हणतो ती साजरी करत आहोत। आपण तळेगाव दाभाडे येथे केदारेश्वर मंदिरच्या बाजूला आपण आता हा एक 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा सादर करतोय। त्याच्यामध्ये शंकर भगवान पण इथे आहेत चैतन्यामध्ये आणि सगळ्यांना मावळवासीय सगळे जे आलेले आहेत आज प्रचंड गर्दी आहे आणि सगळ्यांना एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतंय। त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर अपार आनंद आहे आणि ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे असे कार्यक्रम आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या शिवमंदिरामध्ये करत असतो। तर यावर्षी आपण केदारेश्वर मंदिराजवळ करतोय हा प्रोग्राम। तसंच आपण विश्वविद्यालयातर्फे मोफत वैद्यकीय कॅम्प एक अरेंज केलेला आहे इथे। त्याच्यामध्ये ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर पण उपस्थित आहेत। त्यांना आपण औषधं पण फ्रीमध्ये देतोय। डॉक्टर कृतिका बारमुख आयुर्वेदिक डॉक्टर दीपाली नारखेडे, डॉक्टर कविता डाकेफळकर या होमिओपॅथी आहेत आणि हरणेश्वर हॉस्पिटलची टीम पण आपल्याकडे हजर आहे आज। तर बऱ्याच साधारण एक सुमारे 400 पेशंटने याचा आज लाभ घेतलेला आहे। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।